एवढं प्रेम करतोस? मी जे करतो त्याला प्रेम नाही. तुझा प्रणय दूर झाले. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडका भाऊचं यूट्यूब चॅनल बुबॅक क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण व्हिडिओ तुझा आहे जे ट्रेंडिंगला सॉन्ग चाललं आहे याच्यावरती आपण व्हिडिओ जो तो बनवलेला आहे. मित्रांनो, डेमो जो आहे तो तुम्ही नक्कीच बघितला असेल. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदाच नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन स्टेटस व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात. त्यामुळे मित्रांनो चॅनल आता जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आता आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला जरा स्किप करता संपूर्ण बघायचा आहे, तर तो तुम्हाला नीट समजेल. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज करणार आहोत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून जाऊन तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अलार्ड मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी जे काय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधील शेकीपॅड आणि बेटमार जी प्रिसेट लिंक दिली आहे तुम्हाला इथे अलार्ड मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या बेटमारमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे ॲडोचं बेटमार जे आहे ते तुम्हाला ते दिसून जाईल. बघू शकता मित्रांनो. एवढं प्रेम करतोस? मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेळ म्हणतात. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं, आपल्याला स्टार्टिंगपासून जे आहे ते फोटो जे आहे ते ॲड करायच्यात. तर तुम्हाला स्टार्टला जायचं आहे, प्लस टाईप करायचं आहे, मीडियात जायचं आहे. इथून जो पण तुमचा फोल्डर वगैरे असेल तो तुम्हाला ते सिलेक्ट करायचा आहे. आणि हे जे फोटो जे आहे ते इथे तुम्हाला एक अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. वरती 3 डॉट ते क्लिक करून फिल कंपोज एरिया करायचा आहे. आणि बेटमार्क जे आहे ते अशा प्रकारे ते ठेवून घ्यायचे. मित्रांनो, प्रत्येक फोटो जो आहे तो अशा प्रकारे बेटमार्कवर ठेवून घ्यायचा आहे. परत प्लस टाईप करायचं आहे, मीडियात जायचं आहे. अशा प्रकारे जे आहे ते व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे. मित्रांनो, परत आपले तिसरा जो फोटो आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे. मित्रांनो, वरती 3 डॉट ते क्लिक करून त्याला फिल कंपोज एरिया जे आहे ते करून घ्यायचे. अशा प्रकारे 3 फोटो जे आहेत ते इथे तुम्हाला ॲड करा. अशा प्रकारे 3 फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता, आता इथे तुम्हाला 6 मिनिट 22 सेकंदाच्या बेटमार्कपाशी प्लस टाईप करायचं, मीडियात जायचं आहे. हे जे फोटो जे आहे ते इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. वरती 3 डॉट ते क्लिक करून फिल कंपोज एरिया जे आहे ते करून घ्यायचे. मित्रांनो, आणि प्रत्येक पिन जे आहे ते अशा प्रकारे बेटमार्कच्या थोडीशी अलीकडे अशा प्रकारे ठेवून घ्यायची. परत दुसरा फोटो ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, वरती 3 डॉट ते क्लिक करून फिल कंपोज एरिया करून घ्यायचे. परत तिसरा फोटो इथे तुम्हाला ॲड करायचा. अशा प्रकारे प्लस टाईप करायचं, मीडियात जायचं. हा फोटो जो आहे तो तुम्हाला ॲड करून वरती क्लिक करून फिल कंपोज एरिया करून घ्यायचे. मित्रांनो, बघू शकता. आणि या फोटोला जे आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे ते आणि आपला लास्टचा जो फोटो जो आहे तो तुम्हाला ॲड करायचा. मित्रांनो, वरती 3 डॉट ते क्लिक करून फिल कंपोज एरिया जे आहे ते करून घ्यायचे. आणि लास्ट ज्या फोटोला जे आहे ते लास्टपर्यंत करून घ्यायचे तुम्हाला इथून. आता अशा प्रकारे फोटो ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय इकडून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. हा 2 नंबरचा शेक आहे, याच्यावर टॅप करायला खाली तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं. इकडे तुम्हाला 3 डॉट क्लिक करून या कॉपी पेड करून घ्यायचं आहे. परत तुम्हाला बॅक यायचं आहे. मित्रांनो, आपल्या बेट मार्कमध्ये यायचं आहे. फर्स्ट पीएन जे आहे फोटो आहे त्याच्यावर टॅप करा खाली इफेक्टमध्ये जाऊन इकडे तुम्हाला पेस्ट इफेक्ट जे आहे ते करून घ्यायचं. इफेक्टमध्ये जाऊन बघू शकता. एवढं प्रेम करतोस? मी जे करतो त्याला अशा प्रकारे 3 जे आहेत तिथे अशा प्रकारे इफेक्ट जे आहे ते लावून घ्यायचे. त्याला प्रेम नाही, वेळ म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता. प्रेम नाही, वेळ म्हणतात. आता मित्रांनो काय करा, अशा प्रकारे बघू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपण अगोदर त्या 3 फोटोला जे इफेक्ट दिले आहेत परत तुम्हाला इकडून बॅक जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. 1 नंबरचा इफेक्ट तो तुम्हाला इथून कॉपी पेड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, परत तुम्हाला बॅक येऊन आपल्या बेटमार्कमध्ये यायचं आहे. थोडंसं पुढं जायचं आहे स्क्रोल करून. आणि हे जे आपले 3 फोटो जे आहेत ते पुढचे याला जे आहे ते इथे इफेक्ट द्यायचे आहेत. मित्रांनो, बघू शकता. अशा प्रकारे
पेस्ट इफेक्ट जे आहे ते करून घ्यायचं मित्रांनो. जगण्याचा सूर झालेला वेड जसं आता मित्रांनो अशा दिसून येईल. तुझा विरहण आता मित्रांनो काय करायचं आहे, अशा प्रकारे काय इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता. या ठिकाणी 6 मिनिट 22 सेकंद येते. प्लस टॅप करायचं, मीडियात जायचं, आपली ब्लॅक पेज ॲड करून घ्यायची मित्रांनो. तुम्हाला मग ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्ड नंबरच्या ऑप्शनवर जायचं, साईज मोठे करायचे आपली ब्लॅक शॅडोची जी आहे ती. आणि ही जी ब्लॅक शॅडो जी आहे ती तुम्हाला इथून लास्टपर्यंत जे आहे ते करून घ्यायचे मित्रांनो. अशा प्रकारे बघू शकता. आता मित्रांनो काय करा, परत तुम्हाला बिटमार्कपाशी येते, आपल्या बिटमार्कपाशी आल्यानंतर प्लस टॅप करायचं, मीडियात जायचं. ही जी आपली टेक्स्ट पेन जी आहे वेडची ती तुम्हाला ॲड करून घ्यायची. ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन खाली तुम्हाला लाईट मला स्क्रीन आहे ते करून घ्यायचे. परत बॅक यायचं, मग ट्रान्सफरमध्ये यायचे, स्वाईप अप करायचं व्यवस्थित खालीपर्यंत. अशा प्रकारे बघू शकता. आणि याची साईज आहे थोडीशी कमी करून घ्यायची मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित. आणि याला सुद्धा लास्टपर्यंत जे आहे ते करून घ्यायचं आहे आपल्या टेक्स्ट पेनला. आता काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे काही इफेक्ट जे आहे ते लावून झाल्यानंतर बघू शकता मित्रांनो. परत तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं. आपल्या रेक्टँगल 3 लेअर जे आहे ते तुम्हाला तुम्ही कॉपी लेअर करून घ्यायचे मित्रांनो. बॅक यायचं आहे, परत तुम्हाला शेक इफेक्टमध्ये यायचं आहे, आपल्या बिटमार्कमध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर याला पेस्ट लेअर जे आहे ते करून घ्यायचे. एवढं प्रेम करतोस. मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेळ म्हणतात. आणि त्यानंतर ही जी आहे ती लेअर इथून कट करून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा भाग आहे. 6 मिनिट 21 सेकंदाच्या त्यानंतर परत बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. रेक्टँगल 4 जे आहे ते लेअर इथून तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची. परत बॅक येऊन आपल्या बिटमार्कमध्ये यायचं आहे, एक्सप्लोअर करायचं थोडंसं पुढं. 6 मिनिट 22 सेकंद इथं बिटमार्कपाशी आल्यानंतर याला इथे पेस्ट लेअर करून घ्यायचं. आणि लेअरला जे आहे तिथून लास्टपर्यंत जे आहे ते करून घ्यायचं मित्रांनो. बघा अशा प्रकारे काय दिसून जाईल. आता मित्रांनो काय करायचं, तुम्हाला बॅक इथे आल्यानंतर 6 मिनिट 22 सेकंद यायचं. प्लस टॅप करायचं, मीडियात जायचं आहे. मी जे एक तुम्हाला तिथे यायचं तुम्हाला 6 मिनिट 22 प्लस टॅप करायचं, मीडियात जायचं आहे. मी एक तुम्हाला इफेक्ट जो दिलेला आहे तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे, व्हाईट शॅडो इफेक्ट. आणि याला इथून लास्टपर्यंत केल्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जायचं, खाली तुम्हाला डार्क मला मल्टिप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. आणि वरची ऑप्शन थोडीशी कमी ठेवायची. 15% जे आहे तिथून तुम्हाला करून ठेवायचे मित्रांनो अशा प्रकारे. आणि लास्टला जाऊन इथून एक्स्ट्रा भाव द्यायचे 24 सेकंद इथं डिलीट करून टाकायचं मित्रांनो. परत स्टार्टला जायचे, प्लस टॅप करायचं, मीडियात जायचे. ती जी व्हाईट फ्लॅश तुम्हाला ते ॲड करून घ्यायची. आणि याला 26च्या इथं जे आहे ते कट करून घ्यायचे तुम्हाला. ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन डार्क करून याला मल्टिप्लाय करून घ्यायचे. आणि याला सुद्धा 50% जे आहे त्याची ऑप्शन ठेवून घ्यायची मित्रांनो. मी जे करतो त्याला प्रेम नाही. थोडी कमीच ठेवायची, 30 ठेवा तुम्ही मित्रांनो. अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो काही झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आत्ता जे आहे ते व्यवस्थित नाही दिसणार, तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा तुम्ही ते परत तुम्हाला प्लस टॅप करायचं येते. जो कोण तुमचा लोगो वगैरे असेल तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ते ॲड करून घ्यायचं आणि स्वाईप करून घ्यायचं खालीपर्यंत. अशा प्रकारे थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन साईज थोडीशी कमी करा तुमच्या लोगोची. आणि अशा प्रकारे त्या लोगो जो आहे तो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. आपला व्हिडिओ जो आहे तो झाल्यावर तुम्हाला ॲरो ते टॅप करून आपला व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.